धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एकटे पडलेले आहेत का? जेव्हापासून धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडले तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्यावर रोज एक नवा आरोप होताना दिसतोय. हे आरोप प्रत्यारोप होत असताना त्यांच्या स्वपक्षातला कोणताही मोठा नेता पुढे येऊन त्यांचं समर्थन करताना अथवा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असलेला दिसून आला नाही. ना त्यांच्या मित्रपक्षातला म्हणजे त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षातूनही कुठे धनंजय मुंडेंना समर्थन देताना कुणीही आढळून आलं नाही. ना विरोधी पक्षातून कुणी त्यांच्यासाठी आवाज उठवताना दिसून येत आहे. जर सामाजिक पातळीवरचे एक दोन कार्यकर्ते सोडले तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकटे पडलेले दिसून येत आहेत. तर या उलट परिस्थिती पंकजा मुंडे यांची होती. पंकजा मुंडे यांचं राजकारण त्यांच्याच स्वपक्षाकडून सीमित करण्याचा प्रयत्न झाला. मग ईडी पासून तर त्या तपास यंत्रणापर्यंत त्यांच्या कारखान्यापर्यंत हा विषय गेला, धाडी पडल्या. मग समाज त्यांच्यासाठी रस्त्यावरही आला, पैसे गोळा केले. म्हणजे एकतर जनसमर्थन पंकजा मुंडेंना तिथं लाभलं. केवळ जनसमर्थन नाही, त्यांनी जी परिक्रमा काढली त्या परिक्रमेमध्ये उदयनराजे भोसले हे यांच्याबरोबर त्यांनी अक्षरशः बहीण म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहताना दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर आमंत्रण दिलं, भावाची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत म्हणाले. शरद पवार साखर संघाच्या बैठकीच्या निमित्तानं का होईना पण पंकजांच्या पाठीशी असलेले दिसून आले. म्हणजे पंकजा मुंडेंना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांपासून उद्धव ठाकरे यांच्यापासून ते उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत ते अक्षरशः समाजापर्यंत पंकजा मुंडेंना एकाएकी लढावं लागलं नाही. त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भल्याही त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या असतील परळीमध्ये, पण त्या एकट्या पडल्या नाही. त्यांच्या पाठीमागे स्वपक्षातले तर सोडा, एकनाथ खडसे भेटीला गेले ते, पण विरोधी पक्षातली मंडळी सुद्धा पंकजाताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. आणि त्याचंच बळ म्हणून पंकजा मुंडेंना जे सीमित करण्याचा स्वपक्षाकडून त्यांचा प्रयत्न झाला होता त्यांना विधान परिषदेवर घ्यावं लागलं आणि मंत्रिपद सुद्धा द्यावं लागलं. ही पंकजा मुंडेंची ताकदच होती. ती शक्ती कुठेतरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची तुलना केली असता धनंजय मुंडे आज हे एकाएकी लढतायत. त्यांच्या समर्थनार्थ कुणीही पुढे येताना दिसत नाहीये. मग या मागे धनंजय मुंडेंना एकाकी पाडण्यामध्ये किंवा एकटे पाडण्यामध्ये पाठीमागे काही राजकारण आहे का? खरोखर धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप होत आहेत त्या आरोपांमध्ये वस्तुस्थिती आहे. पण तसं पाहिलं तर धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यापासून राजकारणात सक्रिय होताना दिसतात किंवा त्यांच्याकडे मंत्रिपद येतंय की काय अशी शक्यता निर्माण होते, तेव्हा या आरोपाची राळ जरा जास्तच उडताना दिसून येते. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाल्यानंतर ते रिक्त पद धनंजय मुंडेंना मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली होती किंवा ती वर्तमानपत्रांनी निर्माण केली होती म्हणा. पण ती निर्माण झाली की आष्टीवर्ण सुरेश धस येतात आणि बीडमध्ये पत्रकार परिषद घेतात आणि ज्ञानेश्वरी मुंडेंचा विषय पुन्हा आणखी नव्यानं उभा राहतो. म्हणजे तो प्रकरण न्यायालयात आहे, त्याची समिती स्थापन झाली आहे, त्याचा निकाल काय येईल ते येईल. चौकशीमध्ये जर दोषी आढळले तर हरकत नाही, पण धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होईल अशी शक्यता वाढली की त्यांच्यावर आरोप होण्याची जी काही म्हणजे जास्तीची जी येते वेळ ती तेव्हाच येते की ते मंत्रिमंडळात जात आहेत म्हटलं की त्यांच्यावर आरोप करण्यासाठी त्या भाजपातून देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके असलेले आमदार सुरेश धस हे पुढे येतात.
आणि आता पंकजाताईंचा कार्यक्रम झाला परळीमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, हे देवेंद्र फडणवीस ही मंडळी तिथे होती. धनंजय मुंडे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यावर आदरानं बोलताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे माझी कामधेनू आहेत. तशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, शरद पवार, यानंतर देवेंद्र फडणवीस हे त्यांची कामधेनू बदलत गेल्या तरी हरकत नाही, पण ते देवेंद्र फडणवीसांना कामधेनू म्हणाले आणि कामधेनू म्हणून थांबले नाहीत, तर ते म्हणाले आमच्या मनामध्ये काय आहे हे आमच्या कामधेनूला चांगलं माहिती आहे आणि ते आमच्या मनातल्या इच्छा ते नक्की पूर्ण करतील. त्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंनी ज्यावेळेस हे विधान केलं त्यावेळेस पुन्हा वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या की धनंजय मुंडेंची वर्णी आता मंत्रिमंडळामध्ये लागणार, देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळात घेणार. की लगेच बघा, रंजना नागपूरकर नागपूरहून उठतात आणि बीडमध्ये येतात आणि लगेच सुरेश धस हे मैदानात येतात आणि कुणाची ब्रेन मॅपिंग झाली, कुणाची नार्को टेस्ट झाली, त्याबद्दल इतके दिवस शांत असतात आणि मग ते अचानकपणे पुढे येऊन बोलायला लागतात. त्यांनी बोलू नये असं नाही, पण ही वेळ फार महत्वाची आहे. आता या रंजना नागपूरकर येतात कुठून, तर विदर्भातून. आता रंजना नागपूरचं प्रकरण ते आहे त्यांचं, त्याच्यामध्ये वास्तविकता आहे का नाही हे मी नाही सांगू शकत. त्याच्यामध्ये कदाचित असूही शकेल आणि नसेलही, पण वेळ महत्वाची की धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना कामधेनू म्हणाले म्हणजे ते मंत्रिमंडळात येऊ शकतात. आणि मग लगेचच या रंजना नागपूरकर या बीडला येतात आणि त्यांची जी काही व्यथा आहे ती पाटलांकडे मांडतात. मग या रंजना नागपूरकर या नागपूरहून न्याय मागण्यासाठी बीडला येत आहेत. मग या नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर त्या शोभाताई फडणवीसच्या रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक सांगतायत आणि देवेंद्र फडणवीसांचे पाहुणे त्यांना जर बीडपर्यंत यावं लागतं, मग याला काय म्हणणार बरं. यांना चंद्रशेखर बावनकुळे तिथे आहेत, सुधीर मुनगंटीवार तिथे आहेत. तिथं एकापेक्षा एक रथी महारथी सत्तेतले तिथे असताना या रंजना नागपूरकर ताईला बीडपर्यंत यावं लागतं. आणि इथं आल्यानंतर त्या निखिल फड, कैलास फड यांनी त्यांच्या गळ्याला रिव्हॉल्वर लावलं. त्यांनी 17 लाख रुपये घेतले. ते घेतले का न घेतले हा तपासाचा विषय आहे. त्यांनी रिव्हॉल्वर लावली का नाही लावली तोही आपल्या कक्षेतला विषय येत नाही. पण त्यांनी ही जी तक्रार आहे ती तक्रार म्हणजे त्यांचे पाहुणे रावळे किंवा सरकारमधले त्यांचे जे विदर्भातले नेते आहेत त्यांच्याकडं न करता बीडपर्यंत त्यांना यावं लागतं. म्हणजे या धनंजय मुंडेंचा प्रमुख शत्रू म्हणजे प्रमुख त्यांचा राजकीय अडथळा त्यांचं ते मंत्रिपद आहे की काय. म्हणजे त्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटलं की 4000 कागदाची फाईल, जे काही कृषी विमा घोटाळा म्हणून सांगितला गेला, 4000 कागद गोळा केले होते, ती कागद पुन्हा पुढे कुठे दिसले नाही आणि त्यांचं काय झालं हेही कोणाला कळालं नाही. म्हणजे आरोप करणे आणि मग नंतर त्या आरोपाचं होईल ते होईल, पण समाजामध्ये धनंजय मुंडेंचं परसेप्शन हे बॅड म्हणूनच चाललंय. पण हे योगायोग आहेत का, ह्या वेळ ज्या साधल्या जात आहेत याच्यामध्ये योगायोग आहे की राजकारण आहे. आणि जर राजकारण असेल तर मग हे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नेमके कुणाला नको आहेत. जर धनंजय मुंडेवर आरोप करण्याकरता ज्यांनी अण्णासाहेब पाटलाचे चिरंजीव ज्यांना म्हणतो आपण, म्हणजे मराठा आरक्षणाचे जनक म्हणून अण्णासाहेब पाटलांना ओळखलं जातं, पण त्या अण्णासाहेबांचे चिरंजीव जे आहेत ते नरेंद्र पाटील त्यांनी हातावर गोंधलंय बघा, देवेंद्र फडणवीस, देवेंद्रचं नाव कोरलंय. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचे जीवश्य कंठस्थ इथं येऊन धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये बोलतात.
अभिमन्यू पवार हे OSD, हा योगायोग असेल काय असेल, हे देवेंद्र फडणवीसांचे OSD असतात, ते आमदार होतात आणि ते आमदार मग धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये मंत्रिमंडळातून काढण्याकरता ते सुद्धा येतात. संभाजी महाराज हे सुद्धा येतात आणि सुरेश धस हे तर पूर्वीपासून आहेतच. म्हणजे ही सगळी मंडळी देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर आहेत काय? मग नसतील तर ती मैदानात योग्य वेळी कशी काय येतात? आणि या रंजना नागपूरकर ज्या विदर्भातल्या आहेत, त्या विदर्भ सोडून अगदी मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये त्यांना न्याय मागण्यासाठी यावं लागतं. या पाठीमागे राजकारण आहे की खरंच या प्रकरणामध्ये सत्य आहे? याविषयी तुमचं मत काय? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.